नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठी विषयात एका वेगळ्या घटकाचा विचार करणार आहोत. अभ्यास तर करणार आहोत, पण तो एका वेगळ्या पद्धतीने. काय करणार आहोत बरं आज आपण शब्दांचा खेळ खेळणार आहोत. त्यासाठी आपण काय करूया, तर हे शब्द कसे तयार झाले आपण सुरुवातीला शिकलो. इयत्ता 4थीपर्यंत तुम्ही वर्ण स्वर याचा विचार केला होता. त्याची थोडीशी उजळणी आज आपण करणार आहोत. मुलांनो, बोलताना आपल्या मुखातून अनेक ध्वनी बाहेर पडत असतात. हे ध्वनी हवेतच विरून जाऊ नये, उडून जाऊ नये म्हणून आपण या ध्वनींना चिन्हांनी धरून ठेवले आहे. ही ध्वनी चिन्हे कायमची राहतात. एकदा तुम्ही त्या ध्वनींना चिन्हामध्ये अडकवून ठेवलं तर ती कधीही निघून जात नाहीत, त्याचा कधीही नाश होत नाही. आणि म्हणूनच त्यांना आपण अक्षर म्हणजेच अ आणि क्षर कधीही नाश न पावणारी असे म्हणतो. वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे. मराठीत असे एकूण 48 वर्ण आहेत. या 48 वर्णांच्या मालिकेला वर्णमाला किंवा मूळाक्षरे म्हणतो. हे आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. त्यातील पहिला जर तुम्ही कोणता घटक शिकला असाल तर तो आहे स्वर. वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या वर्णांना आपण स्वर असे म्हणतो. उच्चार करताना ओठांचा वा जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता आपल्या मुखावाटे, आपल्या तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर असे म्हणतो. आणि असे स्वर मराठीत किती आहेत, तर 12 आहेत. आणि या स्वरांच्या शेवटी आपण अंग आणि आहा यांचा उच्चार करतो. तर यांना आपण स्वर म्हणत नाही, तर त्यांना आपण स्वरादी म्हणतो. कारण याचा उच्चार करताना ते वर्णांच्या अगोदर येतात, वर्णांच्या आधी येतात. मुलांनो, क ख पासून ह ळ पर्यंतच्या वर्णांचा उच्चार आपण स्वतंत्रपणे करू शकत नाही. कारण की या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी आपल्याला अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते. अशा स्वरांना आपण व्यंजन असं म्हणतो. त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की आपण आतापर्यंत स्वर, व्यंजन, बाराखडी या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर शब्द म्हणजे काय, या शब्दांपासून आपण वाक्य बनवतो. आता आपण यापुढे काय करणार आहोत, तर या शब्द आणि या वाक्यांपासून वेगवेगळे कसे खेळ तयार होतात किंवा कशी गंमत तयार होते ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. भाषेचा वापर करत असताना, बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरित्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या किंवा होर्डिंग्स वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या असतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते. पाहूया तर मग ही गंमत कशी होते. तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता की तुम्हाला काही 2 वाक्य दिलेली आहेत. पहिलं वाक्य पहा तुम्ही की येथे वाहने लावू नये. बरोबर आहे. मी आता हे एकदम बरोबर वाचले. येथे वाहन लावू नये. पण जर बोलताना आपण चूक केली आणि एखादा अक्षर नको तिथे तोडलं किंवा नको तिथे जोडलं तर त्याच्या अर्थामध्ये कसा बदल होतो ते पहा. त्याला जर मी चुकीच्या पद्धतीने वाचलं, येथे वाहन लावून ये, येथे वाहन लावून ये. मी काय केलं, तर जो नयेचा न आहे तो लावूला जोडला आणि त्यामुळे वाक्याचा अर्थ काय झाला की येथे वाहन तू लाव आणि ये, परत ये. परंतु मूळ वाक्य काय आहे, तर येथे वाहन लावू नये म्हणजे येथे वाहन लावू नका. तर किती विरोधी अर्थ त्याचा तयार झालेला आहे ते तुम्ही इथे पाहिले. त्याचप्रमाणे दुसरं एक वाक्य आपण पाहूया. बागेत कचरा टाकू नये म्हणजे बागेत कचरा टाकू नका. परंतु मी काय केलं, हेच वाक्य जर चुकीच्या पद्धतीने वाचलं
जर नये मधला न मी टाकूला जोडला तर त्याचा बरोबर उलटा अर्थ आपल्याला मिळतो. बागेत कचरा टाकून ये, तर काय बागेत कचरा टाक आणि ये असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बरोबर विरोधी अर्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये तुम्ही लिहून ठेवा आणि त्यातील गंमत समजून घ्या. मुलांनो, आता आपण एक दुसरा प्रकार पाहूया. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. आपला जो शब्द असतो तो वेगवेगळ्या अक्षरांनी तयार झालेला असतो आणि आपण जो शब्द तयार करतो त्यात बरीच अक्षर आलेली असतील. तर त्या अक्षरांना जर आपण 2 किंवा 3 किंवा 4च्या संख्येमध्ये जरी जोडलं तर त्यापासून आपण वेगवेगळे कसे शब्द तयार करू शकतो हे आपण आता पाहणार आहोत. बघा जरा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की तुम्हाला काही शब्द दिलेत आणि त्या शब्दांपासून किती वेगवेगळे नवीन शब्दसुद्धा तयार होत आहेत ते आपण आता पाहणार आहोत. तर तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे आराखडा. आता आराखडा याच्यामध्ये आपण पाहतो की 4 अक्षरं आली आहेत, आ, रा, ख आणि डा. आता या 4ही अक्षरांना जर मी वेगवेगळ्या प्रकारे जोडलं तर त्यापासून वेगवेगळे नवीन शब्द तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता की एक शब्द झाला आहे राख, त्याचबरोबर दुसरा झाला आहे खरा आणि तिसरा शब्द तयार झालेला आहे खडा. तर बरोबर आहे, तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण त्या शब्दामध्ये आणखी काही छोटे छोटे शब्द लपलेले आहेत ते शोधायचे आहेत. दुसरा शब्द तुम्ही पाहू शकता की सुधाकर. तर याच्यापासून तर खूप शब्द तयार झाले. पहा तुम्ही, सुधा, धार, धाक, कर, सुधार आणि सुकर. तिसरा शब्द पहा, दयासागर. यापासून 4 वेगवेगळे शब्द आपण तयार केलेत. ते आहेत दया, सागर, सार आणि गर. चौथा शब्द पहा, वर्तमानपत्र. वर्तमानपत्र या शब्दापासून जवळजवळ माझ्यामध्ये 6 शब्द तयार झाले. वर्तमान, पत्र, मान, वर्तन, वन आणि माप. पाचवा शब्द आहे सावकार. सावकार या 4 अक्षरी शब्दापासून आपण वेगवेगळे 5 शब्द बनवले. ते पहा, पहिला शब्द आहे सार, वर, कासार, सावर आणि साकार. तर मुलांनो, आपण पाहिलं इथे कशा प्रकारे आपण एकाच शब्दापासून वेगवेगळे शब्द बनवू शकतो. मुलांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला आणखी एक शब्द दिलेला आहे मोर पिसारा आणि त्यापासून आपण वेगवेगळे शब्द तयार केलेले आहेत. कोणकोणते शब्द आहेत बरं ते? तर मोर, पिसारा, पिसा, सार आणि सारा. तर त्याचबरोबर तुम्हाला खाली मी गृहपाठासाठी काही शब्द दिलेत की कुरणावरती, झाडाखाली आणि ऊन सावली. तर यापासून तुम्ही किती वेगवेगळे शब्द बनवू शकता घरी आपण करणार आहोत याचा सराव. इथे पण तुम्ही पाहू शकता मुलांनो, गारवा हा शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि गारवा या शब्दापासून किती वेगवेगळे बघा, फक्त 3 अक्षरी शब्द आहे पण त्यापासून आपण 5 नवीन शब्द बनवले. कोणकोणते आहेत ते? तर गार, रवा, वार, गावा आणि वागा. इथे सुद्धा तुम्हाला मी गृहपाठासाठी काही शब्द दिलेले आहेत, जसं की आराखडा आणि सुधारक. यापासून नवीन नवीन शब्द तुम्ही बनवायचे आहेत. मुलांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की तुम्हाला थोडा वेगळ्या प्रकाराने प्रश्न दिलेला आहे की माणसांजवळ हा शब्द आहे आणि त्या शब्दापासून तुम्हाला वेगवेगळे 5 शब्द बनवायचे आहेत. तर तुम्ही हा प्रश्न सोडवताना अशी आकृती पण काढू शकता किंवा खाली जर तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल. तर माणसांजवळ या शब्दापासून आपण 5 शब्द बनवणार आहोत. माळ, सांज, जवळ, मावळ आणि माज. आता आपण एक नवीन प्रकार पाहणार आहोत. खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून तयार न होणारा शब्द आपल्याला ओळखायचा. याआधी आपण पाहिलं की खाली दिलेल्या शब्दापासून तयार होणारे शब्द आपण लिहिणार होतो. आता एक असा शब्द असणार आहे की जो त्या शब्दातील अक्षरापासून तयार होणार नाही आणि तो आपल्याला त्यातून ओळखायचा आहे.
तुम्ही इथे पाहू शकता की नवश्रीमंत हा शब्द आहे आणि त्यापासून तयार झालेले शब्द तुम्हाला दाखवलेत. नव, श्रीमंत, तन, मन, वन आणि वनश्री. आता यामध्ये एक असा शब्द आहे की जो या शब्दापासून तयार झालेला नाही. आता तुम्ही पाहू शकता की बाकी सर्व तर अक्षरं आहेत, पण इथे म वर अनुस्वार दिलेला आहे, बरोबर आहे. आणि इथे जो मन हा शब्द तयार झालेला आहे त्यावर अनुस्वार नाही आहे, किंवा जर अनुस्वार दिलेला अक्षर आपण वापरलं तर एक अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणजे तो शब्द पण चुकीचाच होणार आहे. तर इथे काय आहे, मन हा शब्द असा आहे की जो या शब्दातील अक्षरापासून तयार झालेला नाही, आणि म्हणून आपलं उत्तरसुद्धा आलेलं आहे मन. पुढे आपण पाहणार आहोत की खालील दोन शब्दातील रिकाम्या जागी एक शब्द भरून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. तर एक आपल्याला या शब्दांमध्ये एक असा शब्द भरायचा आहे की ज्यामुळे मुठ या शब्दाला तो जोडला तर तो पूर्ण होणार आहे, आणि मोल या शब्दाच्या सुरुवातीला तो शब्द येणार आहे. जसं आपण खाली सोडवलेलं तुम्हाला मी दाखवलं की मुठ या शब्दामध्ये जर तुम्ही माती हा शब्द मिसळला तर मुठ माती हा शब्द तयार होतो, आणि हा मातीच शब्द जर तुम्ही मोल या शब्दाच्या सुरुवातीला लावलात तर माती मोल हा एक नवीन शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे माती हा असा एक शब्द आहे की जो जोडला तर काय होतंय, माती मोल. बघा तुम्ही इथे मुठ माती, इथे माती जोडलाय आणि इथे पण सुरुवातीला आपण माती लावलेला आहे. पुढचा शब्द आहे आनंद आणि इथे भोजन. तर या दोघांमध्ये आपल्याला एक असा शब्द भरायचा आहे की आनंद या शब्दाचा शेवटचा भाग त्याने पूर्ण होणार आहे, आणि भोजन या शब्दाच्या सुरुवातीला तो शब्द लावला की नवीन शब्द बनणार आहे. तर इथे आपण पाहिले की वन, वन जर हा शब्द मी इथे जोडला तर आनंद वन आणि वनभोजन असे दोन वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढे तुम्ही पाहू शकता इथे की कल्पना हा एक शब्द आहे आणि शाली हा एक शब्द आहे. त्यामध्ये जर मी शक्ती हा शब्द जोडला तर कल्पना शक्ती आणि शक्तिशाली असे दोन वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतील. पुढे पण तुम्ही पाहू शकता की चिंतनशील आणि शीलवान, म्हणजे चिंतन या शब्दाच्या शेवटी जर इथे मी शील हा शब्द जोडला तर चिंतनशील हा शब्द तयार होणार आहे, आणि शीलवान या शब्दाच्या सुरुवातीला जर मी शील हा शब्द जोडला तर शीलवान असा हा नवीन शब्द मला पाहायला मिळतो. सारखाच आणखी एक प्रकार इथे दिला आहे मी तुम्हाला की घन आणि कंठ या शब्दांमध्ये असा एक शब्द जोडायचा आहे की ज्याने दोन वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतील. पहिला आपण पाहू शकता की घन नीळ, जर नीळ हा शब्द मी जोडला तर घन नीळ हा एक शब्द तयार होतो आणि नीळकंठ हा एक शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे दुसरा तुम्ही पाहू शकता ऋतू आणि वर्ती, या दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये मी जर चक्र हा शब्द जोडला तर ऋतू चक्र आणि चक्रवर्ती असे दोन वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. मुलांनो, आता आपण एक वेगळा आणखी प्रकार पाहणार आहोत की खाली दिलेल्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्दांची रचना करा. तर मुलांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला दोन शब्द दिलेले आहेत. प्रत्येक शब्दासमोर दोन चौकटी आहेत. तर तुम्हाला जो शब्द दिलेला आहे त्या शब्दापासून सुरू होणारे दोन शब्द तुम्हाला बनवायचे. पहिला शब्द आहे स्वप्न, तर आपण त्यापासून दोन शब्द बनवलेले आहेत ते पहा. पहिला शब्द आपण बनवला आहे स्वप्नवत आणि दुसरा शब्द आपण बनवला आहे स्वप्नमय. त्याचप्रमाणे दुसरं तुम्ही पाहू शकता दिलेला शब्द आहे श्रम. श्रम या शब्दाने सुरू होणारे दोन नवीन शब्द तुम्हाला बनवायचे. पहिला शब्द आपण बनवलेला आहे श्रमदान आणि दुसरा शब्द आपण बनवलेला आहे श्रम परिहार. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणखी दोन शब्द तुम्हाला दिलेत. पहिला शब्द आहे धर्म आणि दुसरा शब्द आहे निसर्ग. धर्म या शब्दाने सुरू होणारे दोन शब्द आपण बनवतोय धर्मशाळा आणि धर्मगुरू. आणि त्यानंतर दुसरा शब्द आहे निसर्ग. निसर्ग या शब्दापासून
सुरू होणारे दोन शब्द आपण बनवतोय, निसर्गरम्य आणि निसर्गवाद. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण बघितलं की कशा प्रकारे दिलेल्या शब्दापासून आपण वेगवेगळे शब्द बनवू शकतो. आता आपण बघणार आहोत मुलांनो की दिलेल्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द आपण कशा प्रकारे बनवू शकतो. मुलांनो, आपण एखादा शब्द बनवतो त्यावेळेस त्याला काहीतरी अर्थ असतो, बरोबर आहे. निरर्थक शब्दाला आपण महत्त्व देत नाही. तुम्हाला आता समोर दिसतंय की काही अक्षरं आहेत जी उलटसुलट लिहिलेली आहेत आणि त्यांच्यापासून त्यांनी एक शब्द बनवलेला आहे, परंतु त्या शब्दाला कोणताही अर्थ नाही हे आपल्याला समजतंय. पहिला शब्द तुम्ही पाहू शकता की स हु धू स या शब्दाला काहीही अर्थ नाही, परंतु जर त्याला आपण योग्य त्याची रचना केली, योग्य जागी अक्षरं बसवली तर त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनतो. म्हणजेच काय, तर आपण शब्द बनवलेला आहे धुसफूस. धुसफूस म्हणजे काय, तर एखाद्याविषयी जर आपल्या मनामध्ये राग असेल तो आपण असं राग करून दाखवतो आणि त्याला आपण म्हणतो धुसफूस. त्यानंतर जो दुसरा शब्द आहे तो आहे र कु अंग, ज्याला काहीच अर्थ नाही आहे, परंतु त्याची जर आपण उलटसुलट करून त्याची योग्य रचना केली अक्षरांची तर आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द मिळतो अंकुर. तिसरा शब्द आहे कानी नोका. सारखंच आहे यामध्ये सुद्धा की या शब्दाला काहीही अर्थ नाही आहे, परंतु त्याची योग्य रचना जर आपण केली तर त्याच्यापासून आपल्याला एक शब्द मिळतो आणि तो आहे कानो कानी. पुढचा आहे शब्द पछर. तर याही शब्दाला काही अर्थ नाही आहे, परंतु त्याची आपण उलटसुलट करून जर योग्य रचना केली, व्यवस्थित योग्य जागी अक्षरं बसवली, त्यापासून आपल्याला एक छानसा शब्द मिळतो छप्पर. पुढचा शब्द आहे ळा मो म क न. काहीच अर्थ नाही आहे या शब्दाला आणि जर आपण त्याची रचना व्यवस्थित केली तर आपल्याला एक छान शब्द मिळतो आहे मनमोकळा. तर मुलांनो, पहा कशा प्रकारे इथे गंमत आहे की उलटसुलट जर शब्द असतील त्यांना जर आपण थोडासा प्रयत्न करून त्याला योग्य जागी बसवलं तर आपल्याला एक छान शब्द मिळतो. आता पहा मुलांनो, इथे तुम्हाला शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. शब्दसाखळी पूर्ण करायची म्हणजे काय, तर तुम्ही अंताक्षरी खेळता, बरोबर आहे. त्यामध्ये काय करतो आपण, तर एखादं गाणं आपण म्हणतो आणि त्या गाण्याचं जे शेवटचं अक्षर येतो त्यापासून सुरू होणारं नवीन गाणं आपण म्हणत असतो. त्याच प्रकारे इथे शब्दांच्या बाबतीत आपण खेळणार आहे. इथे आपण काय करणार आहोत, तर तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचा जे शेवटचे अक्षर आहे त्या अक्षराने सुरू होणारा शब्द आपण लिहायचा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला इथे करून दाखवलेलं आहे. पहा की तुम्हाला दिलेला आहे शब्द सुनीता. आता सुनीता या शब्दाचं शेवटचं अक्षर काय आहे, तर आहे ता. मग ता या शब्दापासून तारा या शब्दाचं शेवटचं अक्षर काय आहे, रा. मग या रापासून आपण शब्द बनवलेला आहे राघवेंद्र. अजून कोणता शब्द आपण बनवू शकतो, तर राम, राजेश असं कोणताही शब्द तुम्ही बनवू शकता, परंतु जो नवीन शब्द आपण बनवणार आहे तो असणार आहे राघवेंद्र. म्हणजेच जे शेवटचं अक्षर आहे द्र या अक्षराने सुरू होणारं. आणि मग आपण इथे शब्द बनवलेला आहे द्रव, बरोबर आहे. आता द्रव या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे व. मग आता आपण या व अक्षरापासून सुरू होणारा शब्द बनवलेला आहे वजन. वजन या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे न. न या अक्षरापासून सुरू होणारा नवीन शब्द आपण लिहिलेला आहे नमन. आता अशाच प्रकारे आपण ही जी साखळी आहे ती पूर्ण करायची आहे. तर ही साखळी तुम्ही गृहपाठासाठी पूर्ण करणार आहात. तुमच्या जी वही तुमच्याकडे असेल त्यामध्ये तुम्ही ही साखळी पूर्ण करायची आहे. आता मुलांना आपण पाहणार आहोत की एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द. मुलांना आपण बऱ्याच वेळा असं लिहितो की समानार्थी शब्द लिहा, म्हणजे तुम्हाला जो शब्द दिलेला आहे त्याच अर्थाचे दुसरे शब्द तुम्हाला लिहायचे असतात. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला शब्द दिलेला आहे हात, मग त्याचा समानार्थी शब्द आपण काय लिहितो, कर, बरोबर आहे. तो झाला समानार्थी शब्द. किंवा जर मी लिहिलं एक शब्द तुम्हाला दिला आकाश, मग आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते असू शकतात, तर अंबर,
किंवा आभाळ, नभ असे वेगवेगळे आपण समानार्थी शब्द देऊ शकतो. परंतु आता आपण जे पाहणार आहोत ते काय आहे, तर शब्द एक परंतु त्याचे दोन वेगवेगळे अर्थ आपण पाहणार आहोत. ते कसे पाहूया. मुलांना तुम्ही इथे पाहू शकता समोर की तुम्हाला शब्द दिलेले आहेत काही. पहिला शब्द आपण पाहतोय की नाव. आता नाव या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ तुम्हाला लिहायचे. आता नाव या शब्दाचा एक अर्थ होतो होडी, ज्याला आपण बोट म्हणतो, आणि दुसरा अर्थ होतो नाम किंवा एखाद्या व्यक्तीचे वस्तूचे जे नाव असतं ते. म्हणजे इथे झाले दोन वेगवेगळे अर्थ. त्यानंतर बघा तुम्हाला शब्द दिलेला आहे तीर. आता तीर या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक तर आपण म्हणतो नदी तीरावर म्हणजे नदीच्या काठी, काठ हा त्याचा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ आहे बाण, धनुष्य आणि बाण. त्यातला जो बाण आहे त्याचाच अर्थ असतो तीर. तर अशा प्रकारे तीर या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आपण इथे पाहिलेले आहेत. पुढचा शब्द आहे पान. आता इथे पान किती वेगवेगळ्या प्रकारचं आहे पहा. पान आहे एक तर झाडाचं पान, दुसरं आहे तुमच्या वहीचं पान असतं ते, तिसरं आहे विड्याचे पान जे खायचं पान असतं. तुम्ही जर पाहिलं असेल की आपल्या घरी आपले आजी बाबा वगैरे कधी कधी असं पान खात असतात तर त्याला म्हणतात विड्याचं पान. तर अशा प्रकारे पानाचं आपण वेगवेगळे इथे अर्थ पाहिलेले आहेत. पुढचा शब्द आहे मान. मान म्हणजे तुमच्या शरीराचा एक अवयव असू शकतो. आपलं डोकं आणि आपलं धड यांना जोडणारा तो अवयव आहे. त्यानंतर दुसरा मान या शब्दाचा अर्थ आहे मोठेपणा किंवा ज्याला आपण आदर असं म्हणतो, सन्मान असं म्हणतो. तर असे दोन वेगवेगळे अर्थ आपण इथे आता पाहिलेले आहेत. आहे की नाही गंमत? तर मुलांनो, अशा प्रकारे आपण आज भाषेची गंमत पाहिली की कशा प्रकारे भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शब्दांचा रचना बदलली किंवा एखाद्या जागी आपण एखादा शब्द बोललो नाही बोललो तर कशा प्रकारे गंमत होते आणि कधीकधी त्याच्यापासून आपल्याला नुकसानसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे भाषा ही नेहमीच जपून वापरावी असं आपल्याला सांगितलं जातं. तर आज आपण छोटे छोटे ज्याला भाषिक खेळ म्हणू अशा प्रकारे पाहिलेला आहे. मला असं वाटतं तुम्हाला हा आजचा पाठ आवडला असेलच. या बाबतीत तुम्हाला ज्या काही असाइनमेंट दिल्या जातील, जे काही कार्य दिलं जाईल ते तुम्हाला पूर्ण करायचं तुमच्या वहीमध्ये. आता पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.